नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन, श्लोक नंबर 37। शान्तः समदृशः श्रुद्धः सर्वभूतानुरञ्जनः यान्तञ्जसाच्युतपदम् अच्युत प्रिय बांधवा। शांता समदृशः शुद्धः सर्वभूतानुरञ्जनः यान्ताञ्जसाच्युतपदम् अच्युत प्रिय बांधवा। शांता समदृशः शुद्धः सर्वभूतानुरञ्जनः यान्ताञ्जसाच्युतपदम् अच्युत प्रिय बांधवः। शांता समदृशः शुद्धः सर्वभूतानुरञ्जनः यान्ताञ्जसाच्युतपदम् अच्युत प्रिय बांधवः। शांतः शांत, समदृशः समदृष्टी असलेले, शुद्धः शुद्ध आणि पवित्र, सर्व सर्व भूत प्राणिमात्र, अनुरंजनः आनंद देणारे, यान्ति जातात, अंजसा सहजपणे, अच्युत भगवंतांच्या, पदम धामात, अच्युत प्रिय भगवंतांच्या भक्तांशी, बांधवा मैत्री। भाषांतर आहे, जे लोक शांतिपूर्ण समदृष्टी असलेले, शुद्ध तथा पवित्र आणि इतर सर्व प्राणिमात्रांना आनंद प्रदान करण्याची कला जाणणारे आहेत, ते केवळ
हे केवळ भगवत भक्तांशीच मैत्री करतात. भगवत भक्तांशीच मैत्री करतात. एकमेव तेच एकमेव तेच स्वतःच्या निजधामी स्वतःच्या निजधामी अर्थात भगवत धामात अर्थात भगवत धामात जाण्याचे पूर्णत्व जाण्याचे पूर्णत्व सहजपणे प्राप्त करू शकतात. सहजपणे प्राप्त करू शकतात. तर काल आपण वाचत होतो की जो व्यक्ती, ऑफकोर्स आता कथा चालू आहे की ध्रुव महाराज भगवत धामात चाललेत, तर इथे ही संधी घेऊन मैत्रेय ऋषी आपल्याला समजावून सांगतात की कोण भगवत धामात जाऊ शकतो, ध्रुव महाराज का भगवत धामात चालले. काल आपण वाचलं की जो इतर जीवांवरती दया करतो आणि सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी सत्कार्य करत असतो सदैव नित्य, तोच वैकुंठ लोकाला प्राप्त करू शकतो, तोच वैकुंठात जाऊ शकतो. तीच जी संकल्पना आहे, तोच श्लोक पुढे आज कंटिन्यू केलेला आहे. या श्लोकामध्ये इथे सांगितलेलं आहे की जे लोक शांत आहेत स्वभावाने, समदृष्टी ठेवतात सर्व जीवांच्या प्रती, सर्व प्राणी मात्रांच्या प्रती समान दृष्टी असते, शुद्ध आणि पवित्र आहेत. शुद्ध आणि पवित्रचा अर्थ असतो की मनामध्ये त्यांच्या खोट नाही, कपट नाही, स्वार्थ, द्वेष, लोभ, निंदा, मत्सर असलं कुठल्याही प्रकारचा अनर्थ मनामध्ये शिल्लक नाही. आणि सर्व जीवांना, सर्व प्राणी मात्रांना, पानं, फुलं, फळं, पक्षी, लता, वेली सगळ्यांना आनंद प्रदान करण्याची ज्यांच्यामध्ये कला आहे, तेच केवळ भगवत भक्तांची मैत्री करतात आणि तेच आपल्या निजधामी भगवत धामात जाण्याचे पूर्णत्व सहजपणे प्राप्त करू शकतात. भगवद्गीतेमध्ये एक्झॅक्टली सेम सांगितलेलं आहे भगवंतांनी. भक्त होणे म्हणजे भगवंतांसारखे असे हे सद्गुण विकसित करणे. दार बंद करा, खूप किडे येते. भक्त होणे म्हणजे हे सद्गुण विकसित करणे. बऱ्याच लोकांना वाटते की भक्त होणे म्हणजे सगळे जे विधी विधान आहेत ते करणे, यज्ञ करणे, रिच्युअल्स करणे. काही मूर्ख भगवाधारी आपले भक्त देखील हेच सांगतात की भक्तीचा अर्थ असतो हे सगळे रिच्युअल्स करणे. रिच्युअल्स तुम्ही अनंत जन्म जरी करत बसला, भावना जर बदलली नाही तर काहीच फरक पडणार नाही. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम. भाव महत्वाचा आहे, काय करता महत्वाचं नाही. भाव जर शुद्ध झाले, जे करता ते ऑटोमॅटिकली शुद्ध होतं. मग तुम्ही यज्ञ करा, नाहीतर दुसऱ्यांची सेवा करा, काही करा, भावना शुद्ध असतील तर तुमचं कार्य शुद्ध आपोआपच होणार. श्रील प्रभुपाद म्हणतात की भक्तीची ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आहे भावना शुद्ध करायची प्रक्रिया. अशा श्लोकांकडे कोणीच लक्ष देत नाही, हो की नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत, मैत्रेय ऋषी ते रिपीट करून सांगतायत की तुम्हाला सद्गुण विकसित केले पाहिजेत. हृदय जे आहे, मन जे आहे ते शुद्ध आणि पवित्र केलं पाहिजे, मग तुम्ही भगवत धामात जायला पात्र होता. तर या श्लोकामध्ये थोडीशी एक गोष्ट विसंगत वाटेल तुम्हाला. पहिल्या लाईन मध्ये लिहिलेला आहे समदृशः, म्हणजे सर्व जीवांप्रती समदृष्टी असलेला. आणि दुसऱ्या लाईन मध्ये लिहिलेला आहे अच्युत प्रिय, म्हणजे अच्युत प्रिय म्हणजे भगवंतांचे भक्त. भगवंतांना अच्युत म्हटलं जातं. जो भगवंतांच्या भक्तांशी मैत्री करतो, भगवंतांच्या भक्तांशी मैत्री करतो, मग दुसऱ्या जीवांशी करत नाही.
समदृष्टी ठेवणे याचा अर्थ असा नसतो की कुणीही कसं वागलं तरी ते सहन करून घेणे. समदृष्टी ठेवणे म्हणजे जसं कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की सर्व जीवांप्रती करुणा, दयाचा भाव असणे आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी कार्य करणे. दुसरे जीव तुमच्याशी कसेही वागत काही फरक पडत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की ते जे वागतील त्यांच्याशी मैत्री करून त्यांना त्यांच्या वाईट वागण्याला सहकार्य करा किंवा ते सहन करा, असंही नाही. मैत्री मात्र भगवंतांच्या भक्तांशी केली पाहिजे आपण. केवळ हा शब्द पण वापरलेला आहे, ते केवळ. ते फक्त भगवंतांच्या भक्तांशी मैत्री करतात. परंतु सर्व प्राणी मात्रांना आनंद प्रदान करण्याची कला असते त्यांच्यामध्ये, म्हणजे कुणाला दुखवत नाही. परंतु कुणी एखादा आसुरी प्रवृत्तीचं वागायचंच असेल त्याला, तर त्याच्या प्रती घृणा किंवा द्वेष करत नाहीत, परंतु त्याच्याशी मैत्री पण करत नाही. बऱ्याचदा हे कन्फ्यूज होतं आपल्याला की समदृष्टी ठेवणे म्हणजे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे नाही, सगळ्यांच्या प्रती दयाभाव असणे. कारण काही लोक, विशेष करून या भौतिक जगामध्ये काही लोक म्हणण्यापेक्षा अधिकांश लोक हे भगवंतांचा आणि भगवंतांच्या भक्तांचा द्वेष करणारेच आहेत, हो की नाही. समदृष्टी ठेवणे याचा अर्थ त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे होत नाही. जसं रावण आहे, हिरण्यकशिपू आहे, अनेक राक्षसी प्रवृत्तीचे भगवंतांचा द्वेष करणारे होते. यांच्याशी मैत्री नाही केली, परंतु यांचा द्वेष पण नाही केला, की हे पण कसे भक्त होतील हीच सद्भावना सदैव ठेवली. आणि सगळ्या विश्वातले सगळे जीव भक्त कसे होतील ही जर भावना तुम्ही विकसित केली, तर तुमच्या मनामध्ये वाईट विचार, अशुद्धता याचा प्रश्नच नाही. मग तुम्ही आपोआप शुद्ध आणि पवित्र होता. हे विकसित केलं पाहिजे, हे डेव्हलप केलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये. हा भागवतमचा संदेश आहे. दुर्दैवाने भागवतमचा हा संदेश आपण घेतच नाही. पितृपक्ष यज्ञ करत बसलोय, जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करतोय, घराच्या कल्याणासाठी यज्ञ करतोय. हे सगळे जे रिच्युअल्स आहेत ना, कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक उदबत्ती ओवाळून भगवंतांची पूजा पण करू शकत नाही, इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहात. यज्ञ करायची काय लायकी आहे तुमची? कुठून आली लायकी? आणि हे सगळं लोकांना आवडतं का? कारण ते मनातला द्वेष, मनातला लोभ, मनातला स्वार्थ सोडून देण्यापेक्षा ते सोपं आहे. आणि मनातला द्वेष, लोभ, स्वार्थ सोडायचा म्हणजे त्याग केला पाहिजे. त्याग लोकांना आवडत नाही, हो की नाही. त्याग नको असता आपल्याला. हे व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. भगवद्गीतेमध्ये देखील असे बरेचसे श्लोक आहेत, भगवंत सांगतात. ऑफकोर्स या सगळ्या सर्व सद्गुणांचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुमच्या मनामध्ये भगवंतांप्रती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम आहे. जिथे प्रेम असतं, तिथे स्नेह असतो, तिथे आपण चांगलं वागतो. भौतिक जगात पण आपल्याला अनुभव येतो की नाही. आपले बरेच नातेवाईक आहेत, भाऊ बहीण आहेत, वगैरे मित्र मैत्रिणी आहेत, परंतु जिथे स्नेह आहे, प्रेम आहे, तिथेच आपण त्याग करतो, चांगलं वागतो. मग हाच जो स्नेहभाव आहे, त्यागाचा भाव आहे, याच स्नेहाने, त्यागाने आपण जर हरिनाम संकीर्तन केलं तर आपोआप आपलं हृदय शुद्ध होतं. प्रक्रिया सेमच आहे हरिनाम संकीर्तनाची. परंतु हरिनाम संकीर्तनाबरोबर सोबतच रोजचं वाचन, श्रवण ठेवलं तर आपल्याला लक्षात येतं की हे हरिनाम घेऊन, हरिनाम म्हणजे स्क्रबर घ्यायचं आहे. मराठीत काय म्हणतात स्क्रबरला? घासणी घ्यायची आहे आणि घासून घासून हृदय स्वच्छ करायचंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
परंतु काय स्वच्छ करायचं हेच माहिती नसेल तर नुसतंच घासून काय उपयोगायचं? घासतोय 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 20 वर्ष झालं घासतोय. परवा आमच्या सत्संगामध्ये तुम्ही पण ऐकलं असेल, ज्या दिवशी हे होतं नामाचार्य श्रील हरिदास ठाकूरांचा तिरोभाव दिवस होता, तेव्हा सहज विचारलं की आपले आराध्य प्रभुपाद आहेत, श्रील प्रभुपाद, भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. नाही, त्या दिवशी नाही. प्रभुपादांचं US मध्ये पोहोचले त्या दिवसाच्या लेक्चर मध्ये मी सांगत होतो. विचारलं की यांचे गुरु कोण आहेत? एकालाही सांगता येईना. 10 वर्ष झालं, 12 वर्ष झालं, 15 वर्ष झालं भक्तीमध्ये. या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला बदलायचं पण नाही आहे, त्या पण लक्षात राहत नाहीत आपल्याला. मग तुम्हाला बदललं पाहिजे. अमानित्वम अधम्बित्वम अद्वेष्टा सर्वभूतानां, भगवद्गीतेत सेम सांगितलंय. हे जे आजच्या श्लोकात सांगितलंय, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुण एवच. या गोष्टी कशा लक्षात राहणार? आणि मग या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही, याच्याबद्दलचं ज्ञान घेतलं नाही, याच्याबद्दल चर्चा केली नाही, तर जे कीर्तन करतोय ते कीर्तन बाह्य स्वरूपातलं कीर्तन होतं. मग हो की नाही? 10 नाम अपराधामध्ये आपण शेवटचा अपराध म्हणतो की हरिनामाची महिमा ऐकून आणि याच्याबद्दल इतके उपदेश ऐकून देखील भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे. हरिनामाची महिमा रोज ऐकतो, रोज हरिनाम करतो, रोज जप करतो, 16 वर्ष झालं करतोय, तरी ही भौतिक आसक्ती कशी काय टिकू नये? कारण श्रवण करत नाही. श्रवण जे केलंय त्याच्यावरती चिंतन मनन करत नाही. भौतिक आसक्तीवरती चिंतन मनन असतं दिवसभर आपलं. ध्यानी मनी स्वप्नी, पैसा प्रतिष्ठा मान मर्यादा. मग तुमचे जे ऍक्शन आहेत, ऍक्शन त्याच्यावरतीच असणार. हो की नाही? मनी वसेचे स्वप्नी दिसे. तर हे श्रवण खूप गरजेचं आहे. यात्रा यात्रा यात्रा, उत्सव उत्सव उत्सव, बाह्य स्वरूपात सगळं चालू आहे. श्रवणामध्ये कुणाला इंटरेस्टच नाही. चैतन्य महाप्रभू तर म्हणतात की श्रवण केल्याशिवाय हृदयामध्ये भगवंतांचं प्रेम उत्पन्नच होत नाही. कसं होणार? नाही. नित्य सिद्ध शुद्ध भक्ती, व्हॉट इज दॅट श्लोक? साध्य कबुनाय श्रवणादि चित्त करे, श्रवणादि कृष्ण भक्ती चित्त करिय उदाय. शुद्ध भक्ती, श्रवणादि शुद्ध भक्ती शुद्ध चित्त करिय उदाय. श्लोक नाही लक्षात राहिले तरी चालतात, त्याचा अर्थ लक्षात राहिला पाहिजे. त्या अर्थावरती चिंतन मनन केलं पाहिजे. भागवतमच्या श्लोकाचं हे स्ट्रेट फॉरवर्ड विधान आहे की जो कोणी सर्व प्राणी मात्रांना आनंद प्रदान करण्याची कला जाणतो तोच भगवत धामात जाऊ शकतो. फुल स्टॉप, पिरियड. ऑफकोर्स जे हिरण्यकशिपू सारखे लोक आहेत त्यांना आनंद प्रदान करण्याची कला तुम्हाला येणार नाही. प्रल्हाद महाराजांनी पण ट्राय केलं. परंतु याचा अर्थ असा असतो की तुमच्या मनामध्ये कुठल्या प्राणी मात्रांबद्दल, कुठल्या जीवाबद्दल द्वेष असला नसला पाहिजे. प्रल्हाद महाराजांनी आपल्या वडिलांचा कधी द्वेष केला नाही. ऑफकोर्स आपल्या वडिलांना कधी ते आनंद देऊ शकले नाहीत, परंतु बघा चुकीचा अर्थ काढायचा नाही. प्रल्हाद महाराज आसुरी प्रवृत्तीने वागले असते, त्यांचे वडील आनंदी झाले असते. इथं लिहिलंय सर्व प्राणी मात्रांना आनंद प्रदान. याचा अर्थ असा नसतो आसुरी लोकांना पण त्यांच्या मनाप्रमाणे वागून त्यांना आनंद द्यायचा. सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ काम करणे, सर्व प्राणी मात्रांना आनंद देणे म्हणजे त्यांना भगवत भावनेमध्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न करणे. कारण खरा आनंद हा भगवंतांच्या भक्तीत आहे. तुम्हाला कळालंय? तो आनंद आपण दुसऱ्यांना द्यायची कला जाणली पाहिजे.
भक्तीचा प्रचार करण्याची कला जाणली पाहिजे. आणि ही काही कला कृत्रिम दृष्ट्या तुम्ही विकसित करू शकत नाही. कुठेतरी कोर्स केला, पुस्तक वितरणाचा कोर्स केला जातो आजकाल, हो की नाही? कीर्तनकार कसं व्हायचं याचा कोर्स दिला जातो. कोर्सनी येत नाहीये. हृदयामध्ये तुमचा आनंद पाहिजे, तुम्ही तो आनंद अनुभवलेला असला पाहिजे, मग तो आनंद तुम्ही दुसऱ्याला देणार. दुसरे दुःखी कष्टी आहेत ते पण आनंदी झाले पाहिजेत, ही मनामध्ये कळकळ असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, मग तुम्ही तो आनंद दुसऱ्याला देणार. काल प्रभूजी विचारत होते की लोकांना भक्तीचे फायदे कसे समजावून सांगायचे. तुम्हाला त्याचे फायदे समजले असतील तर तुम्ही ते आपोआप दुसऱ्याला समजावून सांगू शकता. तुम्हाला कशाला त्याच्यासाठी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे? कुठल्या आईला कोणी ट्रेनिंग देतं का मुलावरती कधी कसं प्रेम करायचं म्हणून? या श्लोकातील वर्णन पूर्णपणे सुचवते की केवळ भक्तच भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास पात्र असतात. निर्दिष्ट केलेला म्हणजे वर सांगितलेला पहिला मुद्दा असा आहे की भक्त सदैव शांत असतात, कारण त्यांना व्यक्तिगत इंद्रिय तृप्तीच्या कोणत्याही कामना नसतात. शांतचा अर्थ बरेच लोक चुकीचं घेतात बरं का. शांतचा अर्थ असा नसतो की तो उठतो, काम करत नाही, धडपड करत नाही, जास्त बोलत नाही, क्रोधित होत नाही, चिडचिड करत नाही. याचा अर्थ शांत नसतो. शांत म्हणजे काय? त्याचं मन शांत आहे, त्याला या भौतिक जगामध्ये कशाची इच्छा अपेक्षा नाहीये, ॲजिटेशन नाही आहे मनामध्ये. परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये जर पळायला लागलं पळतो, धडपडायला लागलं धडपडतो, उड्या मारायला लागलं उड्या मारतो, अंगभर जखमा करून घेतो, नो प्रॉब्लेम. काही काही लोक म्हणतात लय धडपडतात. भगवंतांच्या सेवेमध्ये धडपडायचं नाही, मग कशात धडपडायचं? हो की नाही? भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या भक्तांच्या विरुद्ध कुणी काय करत असेल तर क्रोधित पण झालं पाहिजे. परंतु स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या इच्छा आकांक्षा इंद्रिय तृप्ती पूर्ण करायला तो बिलकुल त्याचं मन ॲजिटेट होत नाही, म्हणजे क्षुब्ध होत नाही. नाहीतर बरेचसे लोक बोलण्याने शांत असतात, बिलकुल तोंडातून एक शब्द येत नाही, परंतु असतात कपटी. रात्रंदिवस झोप लागत नाही, ऍसिडिटी आहे, झोप लागत नाही, बद्धकोष्ठता होते, काय करायचं समजत नाही, भौतिक इच्छा सोडून द्या. नाही 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 नाही, आतून हा व्यक्ती अशांत असतो. चुकीचा व्यवस्थित समजावून घ्या. तर तुम्ही म्हणाल की जगाई मदाईंनी जेव्हा नित्यानंद प्रभूंना दगड मारला तेव्हा स्वतः श्री चैतन्य महाप्रभू क्रोधित झाले होते. हनुमानजी क्रोधित होऊन पूर्ण लंका जाळली. प्रभूजी भक्त शांत असला पाहिजे ना, हे तर शांत नाही आहेत. शांतचा अर्थ असतो की या भौतिक जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला अशांत केली नसली पाहिजे. गाडी, बंगला, पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, मर्यादा, कुठल्याही गोष्टीने तुम्ही अशांत झाला नसला पाहिजे. पद आलं ठीक आहे, नाही आलं ठीक आहे. परवा एक भक्त फोन करून आम्हाला सांगतो, प्रभूजी आला नाही उत्सवाला, तुम्ही आम्हाला बोलवलंच नाही. ग्रुपमध्ये मेसेज टाकलाय, तुम्ही पण बघितलाय. अशांत. त्या भक्तांना कशाला बोलवलंय उत्सवाला? त्यांना कशाला बोलवलंय? त्यांच्या घरी कशाला जात? अशांत. भक्तीमध्ये येऊन पण आपलं हेच चाललंय, द्वेष, निंदा, तिरस्कार, सदैव अशांत. प्रभुपाद इथे म्हणतात केवळ कृष्ण भक्त शांत असतो, कारण त्याला या भौतिक जगामध्ये काही देणं घेणंच नसतं. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. मग ही कला तुम्ही शिकली पाहिजे, कारण याच्यात तुमचाच फायदा आहे. बरोबर. शांत झाला, सुखी झाला, समाधानी झाला, ब्लड प्रेशर वाढणार नाही. ब्लड प्रेशरच्या औषधासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ते पैसे पाहिजेत म्हणून दिवस रात्र 9 ते 5 जॉब करायला लागणार नाही. फायदेच फायदे.
प्रभूजी काल विचारत होते भक्तीचे फायदे कसे समजावून सांगायचे. फायदेच फायदे. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शांत झोप लागेल तुम्हाला. कोणी काय म्हटलं आणि कोणी काय केलं, मनामध्ये समभाव आहे, हो की नाही. व्यवस्थितपणे समजावून घ्यायचं आपण काय करतोय ते. एकमेव भगवत सेवेतच पूर्णपणे समर्पित झालेले असतात. कर्मी जनांना शांती मिळू शकत नाही, कारण इंद्रिय सुप्तीसाठी त्यांच्या प्रचंड मागण्या असतात. ज्ञानी जनांना शांती मिळू शकत नाही, कारण मोक्ष प्राप्ती करण्याच्या अथवा परमसत्याच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याच्या प्रयत्नात ते पूर्णपणे बिझी असतात, व्यस्त असतात. त्याचप्रमाणे योग सिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात योगी जन ही अस्वस्थ आणि चंचल होतात. बघा, योगाचा अर्थच आहे मन चंचल आहे त्याला थांबवणे, परंतु योगी स्वतः चंचल झालेला आहे, कधी एकदा सिद्धी प्राप्त करतो. तथापि भक्त पूर्णतः शांत असतो, कारण तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत असतो आणि स्वतःला अगदी असहाय्य समजतो. जसे माता पित्यांवर अवलंबून असलेले मूल पूर्ण शांती आणि सुरक्षितता अनुभवते, तसा भक्तही पूर्णपणे शांत असतो, कारण तो परम भगवंतांच्या कृपेवर अवलंबून असतो. जेवढे लहान मुलं असतात ना, जोपर्यंत ते हे स्वार्थ, पद, प्रतिष्ठा, मान, मर्यादा हे सगळं विकसित झालेलं नसते त्यांच्या मनामध्ये, शांत झोपायची सवय असते त्यांना. शांत झोप लागते. दिवसभर खेळून येतात, जेवले की झोपले. टीव्ही लावा, लाईट लावा, काही फरक पडत नाही. आपण आपलं लाईट बंद केलंय, कोणीतरी सांगितलंय म्हणून पिवळ्या कलरचा निळ्या कलरचा लाईट घेऊन आलाय, म्युझिक लावलाय युट्यूब वरती, स्लीपिंग म्युझिक, कामिंग म्युझिक, शांत करणारं म्युझिक, तरीही झोप लागत नाही. हो की नाही. लहान मुलाला का झोप लागतं? तो आपल्या आई वडिलांवरती पूर्णपणे अवलंबून आहे, त्याला काही डिसिजनच घ्यायचं नाही. कोणाचा द्वेष करायचा आहे, कोणाचा फायदा करायचा आहे, त्याला काही त्याच्या मनातच नाही. कुणाचा तिरस्कार करायचा आहे, कुणावर प्रेम करायचंय, काहीच नाही त्याच्या मनामध्ये. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या मागे लागतं. मग मोठेपणी पण तसंच वाहण्यासाठी हा मार्ग आहे की तसंच भगवंतांवर अवलंबून राहा, भगवंतांचं कार्य करा, भगवंतांची सेवा करा, भगवंतांना शरणागत व्हा, भगवंतांचा आश्रय घ्या. जसं मुलांनी आई वडिलांचा आश्रय घेतलेला असतो. बस भगवंत सांगतील ते करा, तुमच्या हातून नाही काही चूक होणार आहे, नाही तुम्हाला टेन्शनचं काही काम आहे. भक्त समदर्शी असतो, तो प्रत्येकास एकाच दिव्य स्तरावर पाहतो. तो जाणतो की बद्ध जीवाला त्याच्या गत जन्मातील सकाम कर्मानुसार विशिष्ट देह प्राप्त झालेला असला तरी तो स्वरूपता भगवंतांचा अंशच आहे. भक्त सर्व प्राणी मात्रांकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहतो आणि देहात्म बुद्धीच्या स्तरावर भेदभाव करत नाही. असे गुण भक्तांच्या संगतीतच विकसित होऊ शकतात. समदृष्टीने पाहतो याचा अर्थ तो कोणाचा शरीराकडे बघून देखील द्वेष करत नाही. बघा, आपण भक्तीमध्ये येऊन देखील हा भक्त असा आहे, तो भक्त असा आहे, हा आला नाही, तो आला नाही, मला बोलवलं नाही, अशा वेळी आपण काय विचार करायचं की त्याच्या गत जन्मातील सकाम कर्मामुळे त्याला विशिष्ट देह मिळालाय. त्या विशिष्ट देहाच्या प्रभाव जो देह आहे तो प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे आणि त्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली तो असा वागतो. बिचारा भगवंतांची भक्तिमय सेवा त्याला कधी समजणार, त्याचं हृदय शुद्ध कधी होणार आणि तो दुःखातून मुक्त कधी होणार, हे भाव आपल्या मनामध्ये आले पाहिजे. आता याच्यात पण अहंकार नसला पाहिजे बरं का.
नाही तर उगी उठसूट बिचारा. मी बघा किती मस्त श्रेष्ठ भक्त आहे, तो बघा बिचारा. प्रभूजींनी सांगितलंय सगळ्यांकडे म्हणून म्हणा, बघून म्हणा बिचारा. बिचारा म्हणण्यामागे भाव देखील तसाच असला पाहिजे. करुणेचा, दयेचा भाव असला पाहिजे. उगी स्टाईलसाठी नाही म्हणायचं. हरे कृष्णा प्रभूजी, माझ्या इतका पतित या जगात कोणी नाहीये. स्टेजवरती फक्त एकदा माझं नाव घ्या. दोन्ही बाजूनी विनम्रतेचा आव लोक आजकाल आणतात परत वाहवा मिळवण्यासाठी. अरे विनम्रता वाहवा मिळवण्यासाठी असते का? हो की नाही? समदृष्टी म्हणजे काय? समदृष्टी म्हणजे कुठल्याही जीवाचा द्वेष केला नसला पाहिजे. शास्त्रामध्ये जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की विंचू आणि साप दिसला तर तिथल्या तिथे त्याला मारलं पाहिजे, पाप नाही लागत. सापाचा द्वेष करतो का आपण? नाही. अर्जुनाला दुर्योधन आणि पार्टी मधल्या सगळ्यांना मारायला सांगितलं, द्वेष करायला सांगितलं का? नाही. जे कार्य आहे भगवंतांचं ते कार्य आपण केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मारणं आलं, चिडणे आलं, पळणे आलं, उड्या मारणे आलं, कष्ट करणे सगळं आलं, पण मनामध्ये कोणाच्या कुठल्याही जीवाच्या प्रती द्वेष नसला पाहिजे. द्वेष कधी येतो? जेव्हा तो तुमच्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीच्या आडवं येतो. हो की नाही? त्याच्याशिवाय आपण कसं द्वेष करू शकतो? तुमच्या इंद्रिय तृप्तीच्या आडवं कुणी येत नसेल तर त्याचा कधी तुम्ही द्वेष करता का? जरी तुम्ही भक्त नसला तरी द्वेष नाही करत. तुम्ही म्हणता काय माझा तिथे काय संबंध आहे, मी कशाला मध्ये पडू. दोन माणसं भांडत असतील, त्यातला एखादा येऊन तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला की याने असं केलंय, याने तसं केलंय, असं वागतो तसं वागतो. तुम्ही काय म्हणता? माझा काय संबंध आहे, मला कशाला विनाकारण सांगतो, मी कशाला त्याचा द्वेष करू. का? कारण त्यानं तुमच्या इंद्रिय तृप्ती विरुद्ध अजून काही केलेलं नाहीये. तुमच्या इंद्रिय तृप्तीला थोडस जरी कोणी काय केलं की त्याचा तुम्ही द्वेष करता. भगवद्गीता भागवतम आपल्याला काय सांगते की इंद्रिय तृप्तीच सोडून द्यायची. इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर ठेवायचंय, इंद्रियांना पूर्णपणे बंद ठेवायचंय, भगवंतांच्या सेवेत वापरायचंय. मग द्वेष कोणाचा करणार आपण? जो भगवंतांच्या सेवेत अडथळा आणतो त्याचा द्वेष करणार. ते अलाउड आहे. हो की नाही? लॉजिक आपल्या लक्षात आलेलं नाही म्हणून आपण सगळ्यांचा द्वेष करतो, कारण आपली अजून इंद्रिय तृप्ती गेलेली नाही. आपल्या इंद्रियांना, आपल्या हातापायांना, डोळ्यांना, कानाला, नाकाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेलं नाही आहे आपण 24 तास. भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं, मग तुमच्या मनाविरुद्ध कुणी वागला, तुमचा अपमान केला, तुमचं काही हिसकावून घेतलं, तुम्हाला काय फरक पडतो? सुंदर काहीतरी बघत होता तुम्ही, कोणीतरी ते काढून घेतलं, मग तुम्हाला चिडचिड होते. परंतु हे डोळे भगवंतांना बघण्यामध्ये, भगवंतांची सेवा करण्यामध्ये लावले तर कोण काय घेऊन गेलं, तुम्हाला काय फरक पडतो? हे समजावून घेतलं पाहिजे. या भावनेने कोणाचा द्वेष करायचा नाही. सगळे जीव आपापल्या पूर्वजन्माच्या पाप पुण्यामुळे वेगवेगळं शरीर घेऊन आलेत. कोणी झाडाचं शरीर घेऊन आलाय, कोणी कोंबड्याचं शरीर घेऊन आलाय, कोणी पालीचं शरीर घेऊन आलाय, कोणी मच्छराचं शरीर, डासाचं शरीर घेऊन आलाय. त्याच्या कर्मानुसार तो भोगत आहे. मला काय अधिकार आहे त्याला मारण्याचा, त्याचा द्वेष करण्याचा? स्वतःच्या इंद्रिय सुप्तीसाठी कोणाला मारलं नसलं पाहिजे, द्वेष केला नसला पाहिजे. प्रभुपाद पुढे शेवटचं वाक्य वाचलं आपण, ते म्हणतात असे गुण भक्तांच्या संगतीतच विकसित होऊ शकतात. प्रभूजी समजते हो सगळं, खरं काय करायचं, अडकलो इथे. असे गुण भक्तांच्या संगतीतच विकसित होऊ शकतात. आमचे दुबईचे प्रभूजी काल फोन केले होते दुबईवरून. समजते हो सगळं प्रभूजी, तुमचे लेक्चर ऐकून असं तडपडल्यासारखं होतंय कधी कधी, खरं अडकलोय, काय करायचं, कसं करायचं, जरा पुढचा मार्ग सांगा, निघू तर शकत नाही, असं झालंय तसं झालंय, पुढचा मार्ग सांगा. दुसरा कोणता उपाय नाही प्रभूजी याच्यावरती.
जितकं शुद्ध भक्तांचा आपण संग करू तितकी आपली प्रगती होते, जितका आपण संग टाळू तितकी आपली अधोगती होते. सिंपल लॉजिक आहे. जितकं आपण अभक्तांचा किंवा वाईट जे शुद्ध नसतात किंवा कपटी असतात अशा भक्तांचा संग करू तितका आपण तसेच होत जाणार. असा संघ काटेकोरपणे टाळा म्हणून सांगितलंय, परंतु आपली इच्छा होत नाही टाळायची. प्रॉब्लेम असा आहे. जॉब, व्यवसाय, धंदा, बिझनेस करत असाल तर तिथे जबरदस्तीने तुम्हाला दुसऱ्या लोकांचा, कर्मी लोकांचा, अभक्तांचा संग करावा लागतो. स्त्री संगी लोकांचा संग करावा लागतो. भ्रष्टाचारी लोकांचा संग करावा लागतो. तुम्हाला वाटतं मी खूप शुद्ध आहे, माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. परिणाम झाला नसता तर तुम्ही कलियुगामध्ये जन्म घेतला असता का? काही भक्तांची अशी इच्छा असते, नाही प्रभूजी किती कपटी भक्त असोत, की कसलाही सत्संग असो, कसलाही लेक्चर असो, पूजा असो, काही उत्सव असतो, आम्ही जातो कारण आम्हाला काही फरक पडत नाही. मग तुम्ही अजून तिथंच का आहे? शास्त्रामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, रिपीटेडली सांगितलेलं आहे, अभक्तांचा संग करू नका, असत संग टाळा. जो वैष्णव नाही, जो भक्त नाही, त्याच्या मुखातून हरिकथा ऐकू नका. शास्त्रात सांगितलंय म्हणून तरी, नियम म्हणून तरी आपण करायला शिकलं पाहिजे ना. तुम्ही किती कॉन्फिडन्स आहे ते नंतर बघू आपण. शास्त्रातलं पण ऐकत नाही तुम्ही. असत संग त्याग ऐ वैष्णव आचार चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. सनातन गोस्वामी म्हणतात, अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम सर्पोचिष्टम पयो यथा. मग आपण का परत तेच तेच करतो? मग आणि परत कंप्लेन करतो की माझी प्रगती होत नाही. आहे तिथं आहे. इतके दिवस भक्ती केली परंतु काय फळ मिळालं नसल्यासारखं वाटतंय. फळ पाहिजे म्हणून भक्ती करायचीच नसते. हे तुम्ही जिथून ऐकता, जिथून श्रवण करता, ज्यांचा संग करता, हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलंच नाहीये. फळाची अपेक्षा करून भक्ती करायची असते म्हणून, नसते म्हणून. असे गुण भक्तांच्या संगतीतच विकसित होऊ शकतात. संगतीतच असे गुण भक्तांच्या संगतीतच विकसित होऊ शकतात. भक्तांच्या सहवासाविना आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकत नाही. भक्तांच्या सहवासाविना आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकत नाही. आणि यासाठीच आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघटनेची स्थापना केली आहे. वास्तविकपणे जो कोणी या संघाच्या सानिध्यात राहतो त्याची कृष्ण भावना आपोआप विकसित होते. भगवंतांना भक्त प्रिय असतात आणि भक्तांना केवळ भगवंत प्रिय असतात. एकमेव या स्तरावरच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. आता याचा पण चुकीचा अर्थ काढतात बरेच जण. प्रभूजी मग इस्कॉन मध्येच राहिलं पाहिजे ना. प्रभुपादांनी भावना निर्माण केलेली आहे. फिजिकल कुठली संस्था निर्माण केलेली असेल तर ती त्या भावनेच्या विकासासाठी केलेली आहे. प्रभुपाद म्हणतात की जिथे माझ्या आदेशांचा, उपदेशांचा, निर्देशांचं पालन केलं जातं, जिथे भगवंतांची शुद्ध भक्ती केली जाते, तिथे इस्कॉन आहे, तिथेच भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण 10व्या स्कंदामध्ये सांगतात की जिथे माझे भक्त आहेत तिथे मी आहे. गोपींना ते समजावून सांगत असतात की जिथे माझे भक्त आहेत, जिथे माझी भक्ती केली जाते, भक्तिभावाने सेवा केली जाते, स्मरण केले जाते, तिथे मी आहे. मी वृंदावनात राहायला पाहिजे असं काही नियम नाहीये. तसंच भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम मध्ये जे तत्वज्ञान दिलेलं आहे ना, त्या तत्वज्ञानाचं पालन जिथं होतं ना तिथे संग करा. प्रभुपादांनी ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या तत्वांवर आधारित निर्माण केलेले आहे. परंतु त्या तत्वांचं पालन होत नसेल तर तिथे राहण्यात पण काही अर्थ नाही. आणि जिथे या तत्वांचं पालन होतंय तिथेच इस्कॉन आहे. असं पण समजू नका की तुम्ही इस्कॉनच्या बाहेर आहे.
तुम्ही इस्कॉन मध्ये मंदिरात जाता, सत्संगला जाता, तुम्हाला काही सर्टिफिकेट दिलंय तुम्ही इस्कॉनचे मेंबर आहे म्हणून? कोणाकोणाकडे आहे सर्टिफिकेट? अगदी दीक्षा जरी झालेली असली सो कॉल्ड कुठल्याही इस्कॉन गुरुकडून, तरी तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट मिळत नाही तुम्ही या संस्थेशी संबंधित आहात, तुम्ही या संस्थेमध्ये आहात, तुम्ही या गुरु परंपरेमध्ये आहात. कारण अशा प्रकारचा रबरी शिक्का मारून सर्टिफिकेट घेण्यात काही अर्थ नसतो. इथे भावना बदलावी लागते. यम यम वापी स्मरण भाव त्यजंत्यंते कलेवरम. प्रभुपाद स्वतः म्हणतात भागवतम भगवद्गीतेमध्ये कुठेच रबरी स्टॅम्प मारून गुरु केलेलं नाही आहे कुणाला, शिष्य केलेलं नाही आहे कुणाला, अनुयायी केलेलं नाही आहे कुणाला. प्रभुपादांच्या आदेशांचा, उपदेशांचा, निर्देशांचं पालन करून तुम्ही संघ निर्माण करा. हेच इस्कॉन आहे. रबरी शिक्का मारून तिथे जर आदेशांचं, उपदेशांचं पालन होत नसेल तर ते बाह्य स्वरूपात आहे. बाह्य स्वरूपाशी आपल्याला काय देणं घेणं आहे? आपल्याला आंतरिक इच्छा पाहिजे, आंतरिक स्वरूपाची आपल्याला काळजी पाहिजे. परंतु त्याचवेळी हेही महत्वाचं आहे की भक्तांचा सहवास, भक्तांचा संग नसेल तर तुमची कृष्ण भावनेमध्ये प्रगती होणार नाही. आहे तिथे राहाल. मग अशी ही उदाहरणं आहेत कलियुगामध्ये, इतिहासामध्ये, जिथे बिलकुल संघ नव्हता परंतु गुरुच्या आदेशांचा, उपदेशांचा संघ केला आणि त्याने एकटे राहून भक्तीचा विकास केला. ते जर जमत असेल ते करा, नो प्रॉब्लेम. प्रभुपादांची पुस्तकं घ्या, प्रवचन घ्या, वाचा, श्रवण करा आणि तंतोतंतपणे तसं वागण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी हा श्लोक झालेला आहे, तंतोतंतपणे वागलं पाहिजे. याच स्कंदामध्ये झालेलं आहे, मला आता आठवत नाही कुठे, पण क्लिअर लिहिलेलं आहे तंतोतंतपणे आपण शास्त्राच्या आदेशांचा, गुरुच्या आदेशांचा, निर्देशांचा पालन केलं पाहिजे. आणि हे ज्याला जमत नाही ना त्याच्यासाठी संघ खूप महत्वाचा असतो. त्याचा विकास संघाशिवाय होत नाही. ओव्हर कॉन्फिडंट पण होऊ नका आणि अंडर कॉन्फिडंट पण राहू नका. चलता है पण म्हणून पण चालणार नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहून पण चालणार नाही. एकमेव या स्तरावरच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. कृष्ण भावना भवित व्यक्ती अर्थात भगवंतांचे भक्त सर्वांना संतुष्ट करू शकतात आणि याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे कृष्ण भावना अमृत संघ होय. आम्ही कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला आमंत्रित करतो. आम्ही प्रत्येकाला आमच्या समवेत बसवून हरे कृष्ण मंत्राचा जप करण्याची आणि आम्ही देऊ शकतो तितका प्रसाद ग्रहण करण्याची विनंती करतो आणि यामुळे प्रत्येक जण आमच्यावर संतुष्ट आहे. ऑफकोर्स बरेचसे असंतुष्ट पण असतात, परंतु त्यांच्यावर पण दया केली पाहिजे आपण. हीच खरी गुणवत्ता आहे. सर्वभूतानुरंजन. शुद्धीकरणाविषयी सांगायचे तर भक्तामध्ये अधिक शुद्ध वा पवित्र इतर कोणीही असू शकत नाही. भक्तांपेक्षा अधिक शुद्ध आणि पवित्र कोणीही असू शकत नाही. भगवान विष्णूंचे नाम एकदाही उच्चारणारा त्वरित अंतर्बाह्य शुद्ध होतो. यस्मरेत पुंडरीकाक्षम. कुठे वाचले? सबाह्य अभ्यंतरस बाह्याभ्यंतरस शुची ही. बरोबर आहे ना? अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्याभ्यंतरस शुची. हे पवित्र आंघोळ करण्यापूर्वी म्हणायचा मंत्र आहे हा. बरेचसे आपले भक्त म्हणतात. तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल, मला पण माहिती नव्हता. काही काही आपले ब्रह्मचारी खूप म्हणजे बिलकुल न चुकता असे मंत्र म्हणतात, सगळं म्हणतात, आचमन व्यवस्थित करतात, पण मनामध्ये भाव बदलला नाही.
परंतु आहे सत्य य स्मरेत पुंडरीकाक्षन, म्हणजे पुंडरीकाक्षाचं एकदा जरी स्मरण केलं तरी तुमचं हृदय शुद्ध होतं. परंतु स्मरण करणे याचा अर्थ असतो की त्याला स्मरण करता आणि त्याच्या कुत्र्याचा द्वेष करता असं नाही चालणार. मित्राचं स्मरण करता आणि मित्राचं कुत्रा आवडत नाही असं थोडीच चालतं. भगवंत तुम्हाला आवडतात तर भगवंतांची प्रत्येक गोष्ट, वस्तू, व्यक्ती, अंश तुम्हाला आवडला पाहिजे. यालाच म्हणायचं शुद्धता. तर स्मरण असं केलं पाहिजे भगवंतांचं. य स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुची. भक्त सतत हरे कृष्ण मंत्राचा जप करीत असल्यामुळे या भौतिक जगातील कोणताही संसर्ग त्याला स्पर्श करू शकत नाही. वाचायला विचित्र वाटते होय नाही. प्रभूजी आम्ही तर रोज हरे कृष्ण मंत्राचा जप करतो, मग आम्हाला कसं काय भौतिक संसर्ग लागलाय, स्पर्श करू शकतो? एक तर या वाक्यात म्हटल्याप्रमाणे सतत केलं पाहिजे, सतत हरे कृष्ण मंत्राचा जप करीत असल्यामुळे. दुसरं म्हणजे अपराध रहित केला पाहिजे. जप करत असताना जपातले अपराध करत असलो तर मग अपराध म्हणजेच भौतिक संसर्ग आहे. अपराध रहित जप केला पाहिजे. म्हणून तो वास्तविकपणे शुद्ध झालेला असतो, म्हणजे खऱ्या अर्थाने तोच शुद्ध झालेला असतो. मुची हाय शुची हाय यदि कृष्ण भजे, असे म्हटले आहे की एखाद्या चांबाराने अथवा चांबाराच्या कुळात जन्मलेल्या व्यक्तीने कृष्ण भावना स्वीकारल्यास तिची उन्नती ब्राह्मणाच्या स्तरावर होऊ शकते. शुची कृष्ण भावना भवित असलेला आणि हरे कृष्ण मंत्राचे नित्य उच्चारण करणारा प्रत्येक मनुष्य हा संपूर्ण विश्वातील सर्वात शुद्ध मनुष्य असतो. प्रभुपाद किती ठामपणे सांगतात बघा. शुद्ध भक्त व्हायचे आपल्याला. याचाच अर्थ काय, दुसरं कोणी तुम्हाला सांगत असेल ना की इकडे या तिकडे या, अशी भक्ती करा तशी भक्ती करा, कलियुगामध्ये शक्य नाही. कुठल्या पण देवी देवताचा जप करा, यात्रेला या. यात्रा खूप मोठा बिझनेस झालेला, लोकांना आवडतं. हा मला यात्रेला घेऊन जातो. कृष्ण भावना भवित होणे, हरे कृष्ण महामंत्राचं नित्य उच्चारण करणे, बस भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांचं स्मरण करणे. या दोन गोष्टी जो करतो त्याच्या इतका या विश्वातला शुद्ध व्यक्ती कोणी नाही. मग तुम्ही तुमचं कुल कुठल्याही कुलात तुम्ही जन्मलेला असो, कुठल्याही काय म्हणतात त्याला, शरीरामध्ये तुमचा जन्म झालेला असो, तुम्ही तुमच्याकडे डिग्री असो नसो, तुम्ही हुशार असो नसो, गरीब असो श्रीमंत असो, काही फरक पडत नाही. भगवंतांचं स्मरण करायचंय, भगवंतांचं काम करायचं, बस झाला शुद्ध. आणि शुद्ध होण्याचा हा चान्स प्रभुपाद इथे हे उदाहरण का देतात चांबाराचं, मुची हाय शुची हाय यदि कृष्ण भजे. आणि शुद्ध होण्याचा चान्स हा प्रत्येक जीवाला आहे, प्रत्येक जीवाला दिला गेलेला आहे. ते मूर्ख आपलेच शिल प्रभुपादांच्या अनुयायी सांगतात की स्त्रिया शुद्ध होऊ शकत नाहीत, हे शुद्ध होऊ शकत नाही. अरे प्रभुपाद आणि सगळ्या पूर्व आचार्यांनी एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध प्रचार केला. तुम्ही आता परत उलट तुमची पद प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सांगताय. एक हिरो आहे ब्राह्मण दीक्षित, तो सांगतो स्त्रिया शुद्ध होऊ शकत नाहीत या जन्मामध्ये. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये लिहितात की स्त्रिया पण शुद्ध होऊ शकतात. स्त्रिया वैश्यस्तथा शूद्र तथा पाप योनिषु. हे सगळं विसरून गेलं पाहिजे आपण. हे पद प्रतिष्ठा, हे संस्कार, कोण करते 16 संस्कार आता? 16 मनुसंहितेमध्ये लिहिले, ज्याचे 16 संस्कार होत नाहीत तो माणूस नाही किंवा ब्राह्मण होऊ शकत नाही. म्हणून मग काही जण 16 संस्कार करतात, परंतु ही औपचारिकता झाली. ज्या दिवशी उपनयन संस्कार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तो भौतिक सायन्स शिकायला शाळेत जातो. काय उपयोग आहे त्या उपनयन संस्कारचा? यज्ञ, तपस्या, वेदांचं अध्ययन करणे काही गरजेचं नाही.
भगवंतांचं नामस्मरण करणे आणि भगवंतांचं काम करणे, बस एवढं बस आहे तुम्हाला शुद्ध होण्यासाठी, बस आहे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त एक्स्ट्रा कुणी सांगत असेल ना, तो एक नंबरचा बोगस भक्त आहे. त्याच्यात तुम्ही अनुसरण करू नका, त्याचा श्रवण पण करू नका. मग हा ठीक आहे, तुम्हाला वृंदावनला धामाला यात्रेला वगैरे गेलं पाहिजे, प्रभुपादांनी पण सांगितलं, पण ते कशासाठी? भगवंतांचं स्मरण करायला आणि भगवंतांचं काम करायला, सुकृती मिळवायला नाही. उत्सव केले पाहिजेत, सगळं भगवंतांच्या स्मरणासाठी, भगवंतांच्या कामासाठी जे काही उपयोग आहे ते सगळं केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं की साप आणि विंचू यांना आपण मारलंच पाहिजे, त्यांचा द्वेष नाही केला पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे. तसं आता हे जनावर समजा, आता हे वाघ, सिंह, आपण शेती करायला जायचं म्हटलं तर त्यांचं भीती आता जास्त झालेली, तर मग त्यांना मारणं तर गव्हर्नमेंट आपल्याला शिक्षा करते. मग अशा वेळेला काय? जीवो जीवस्य जीवनाम हे भागवतम मधला श्लोक आहे. त्यामुळे तुम्ही भगवंतांचं काही कार्य करत असाल, त्याच्यामध्ये कुणी अडथळा आणत असेल, तुमच्या रक्षणासाठी मारलं पाहिजे, त्याला काही करू शकत नाही. हा काही ह्युमेन ज्याला म्हणतात, ह्युमेनला काय म्हणतात मराठी, वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून त्यांना तुम्ही मारायचं टाळू शकता. तुमचा प्रश्न बेसलेस आहे ऍक्च्युली, कारण तुम्ही शेती करत नाही स्वतः, नाही तुम्ही कधी वाघाला बघितलंय. आम्ही जंगलात राहतो, इथे वाघ बघितलाय, तरी आम्हाला हा प्रश्न पडत नाही. तुमच्या मनात का आला हा प्रश्न? पहिल्यांदा जावा शेती करा, मग वाघ आल्यावर बघूया. मला बोलवा वाघ आल्यावर, त्याची व्यवस्था करूया काहीतरी. कुठे वाघ राहिलेत प्रभूजी? माणसाने सगळे मारून टाकले. माणसा इतका क्रूर प्राणी कोणी नाही आहे. साप विंचूंना मारायचं म्हणून शास्त्रामध्ये का सांगितले? कारण साप विंचू कुठेही निघतात. आम्ही रोज साप बघतो, तरी पण आम्ही मारलं नाही सापाला. कुठलं वाघ आणि कुठलं काय? वाघ शेतीला कधीच धोका पोचवत नाही, आणि शेती रात्री करायचीच नसते. ही आजकालची बोगस शेती आहे, रात्री जाऊन पाणी पाजायची शेती. शेती पैशासाठी करायचीच नसते, मग पैशासाठी करणारा रात्री उसाला पाणी पाजायला जातो, मग म्हणतो वाघ येतो. वाघाला पण तेवढाच अधिकार आहे जगण्याचा जेवढा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. डुकरांना, उंदरांना तेवढाच अधिकार आहे जेवढा तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. पूर्वीचे लोक बरं तक्रार कधी केले नाहीत, उंदरं खूप झालेत, डुकरं खूप झालेत, शेती करायला येत नाही म्हणून. आजकालचे शेतकरी का तक्रार करतात? कारण पूर्वी सगळे शेती करायचे. 100 जणांनी शेती केली तर 100 जणांच्या शेतातला डुक्कर किंवा उंदीर जो आहे तो एक एक दाणा खाऊन जायचा, तुम्हाला कळायचं पण नाही कोणी खाल्ले. आता कुणी शेतीच करत नाही, तुम्ही एकटे करता, मग ते उंदीर जाणार कुठे खायला? मग त्या उंदरांसाठी, डुकरांसाठी जरा एक्स्ट्रा लावा, तुम्हाला पुण्यकर्म पण मिळेल. तुमच्या शेतीमध्ये मग तुम्हाला त्रास देणार नाही. कंपाऊंड घाला.
तुम्हाला जर सांगितलं ना वाघ जर समोर आला तर ऑफकोर्स वाघाला मारलं पाहिजे. यात काही कॉमन सेन्स आहे, परंतु तुम्ही मारू शकता? नाही मारू शकत आपण. हे प्राणी लोक सगळे जे आहेत ना, ते आपापल्या एरियामध्ये आपापल्या वेळेप्रमाणे आपापल्या धर्माचं पालन करत असतात. माणूस त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायला जातो. हो की नाही? काही अवघड नाहीये. तुमची शेती कुठे आहे माहिती नाही, तुमच्यापेक्षा नक्कीच कितीतरी पटीने अवघड परिस्थितीमध्ये आम्ही राहतो जंगलामध्ये. खरोखर आमच्या शेतावरती, आमच्या जागेवरती वाघ बघितला परवा. तुम्ही जर आजपर्यंत कधी बघितलं पण नसेल, नुसतं बातमीमध्येच ऐकलं असेल. पहिल्यांदा कार्य करायला सुरुवात करा. हे प्रॉब्लेम्स येत राहणार. प्रॉब्लेम्स कुठे येत नाहीत? आता तुमच्या शहरी जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येत नाहीत, हो की नाही? तुम्ही जे जॉब व्यवसाय शहरामध्ये करता तिथे वाघ सिंह नाही आहेतच. तुमचा बॉस वाघच आहे, तुमचं सगळं घेऊन जातो. प्रॉब्लेम सगळीकडे असतात, पण भगवंतांची सेवा करायची असेल तर गुरुने जे सांगितलंय ते केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये गुरु शिष्यांना सांगायचे. गुरु जनरली जंगलातच राहायचे पूर्वीचे, आणि गुरुकुलमध्ये गेलेले शिष्य असायचे ते गुरुसाठी भिक्षा मागायला म्हणून मग गावात जायचे जंगलातून. 5 वर्षाचे, 8 वर्षाचे, 10 वर्षाची मुलं गुरुचा आदेश आहेत म्हणून जायचे जंगलातून. ते असे नाही म्हणायचे जंगलात मला वाघ खाईल. स्वतःचं प्रोटेक्शन करणे हा देखील धर्म असतो. हे काही विचारायची गोष्ट नाही ऍक्च्युली. जसं भगवान श्रीकृष्णाने सुदामा एकदा गुरुसाठी जंगलामध्ये जळण आणायला गेले होते. जोराचा पाऊस आला, रात्र झाली, वाघ सिंह आले, स्वतःच्या रक्षणासाठी झाडावर चढून बसले. आता इथे समदृष्टीने पाहायचं म्हणून वाघाला ये खा बाबा, मी दंडवत प्रणाम करतो असं म्हणून नाही चालत. त्याला समदृष्टी म्हणत नाहीत. परंतु भगवंतांच्या सेवेसाठी, गुरुच्या सेवेसाठी जे पडलं ते केलं पाहिजे. भीमाला सांगितलं, ऑफकोर्स भीम वाघाला मारू शकत होता, परंतु भीम असं म्हटलं नाही की मी वाघाच्या गुहेत जाऊन कसं काय परत येऊ. जे काही माझ्या वरिष्ठ भावाने सांगितलंय ते मला केलं पाहिजे, जे आईने सांगितलं ते केलं पाहिजे. हो ना? कुठल्या असुराला मारायला गेला होता तो गाडी घेऊन? बकासूर. बैलगाडी घेऊन, बैलगाडीत सगळं अन्न भरून. मेन मुद्दा, मेन प्रिन्सिपल, मेन तत्वज्ञान हे आहे की तुमची इंद्रिय तृप्ती आणि तुमची या जगात राहण्याची इच्छा तुम्ही सोडून दिली पाहिजे. भगवंतांसाठी, गुरुसाठी काम केलं पाहिजे. मग वाघ हो, सिंह हो, साप हो, विंचू हो, काही फरक पडत नाही. त्या साप, विंचू, वाघ, सिंहापासून जसं प्रोटेक्शन तुम्हाला करावंसं वाटतंय तसं करा. तुमच्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या वाघाला मारलं तर त्यातल्या कायद्यामध्ये त्याला पण सूट आहे. विनाकारण तुम्हाला सरकार शिक्षा करत नाही. तुम्ही बंदूक घेऊन शिकार करायला गेला तर त्याच्याबद्दल नियम बनवलेत सरकारने, आणि सरकारचं ते कर्तव्य आहे नियम बनवणे. कारण वाघाला अंधाधुंदपणे तुम्ही मारत सुटला. जैव विविधता ज्याला म्हणतात, इको बायोडायव्हर्सिटी, सगळे जीव समान प्रमाणात त्या प्रमाणात असले पाहिजेत, नाहीतर निसर्ग बिघडतं. आणि निसर्गाचा समतोल टिकवून ठेवणे हे सरकारचं काम आहे. म्हणून त्यांनी तो नियम बनवला की तुम्ही जंगलात जाऊन हरणीला, डुकरांना मारू शकत नाही. पण तुमच्या शेतात येऊन अटॅक केलेला असेल तर तुमचा जीव वाचवायला तुम्ही माणसाला पण मारू शकता. त्याच्यामध्ये पण कायद्यामध्ये सूट आहे. त्यामुळे शांतपणे तुम्ही तुमच्या प्रश्नाचा विचार करा की कसा प्रश्न विचारलाय तुम्ही. हे असं कुठे नसतं ऍक्च्युली. तुमच्या जीवावर आलेला असेल ना तर तुम्ही माणसाला पण मारू शकता. तुम्हाला कुठले सरकार काही नाही करू शकणार. ऑफकोर्स ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल.
परंतु मेन तत्वज्ञान हे आहे की भगवंतांनी जे सांगितलंय, गुरुने जे सांगितलंय ते बिनधास्तपणे केलं पाहिजे. त्याला शरणागती म्हणतात. शरणागत होणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस त्या झारखंडच्या जंगलांमधून जात होते त्यावेळेस ते म्हणजे नाचत होते त्यांच्यामुळे. असं म्हणजे तेवढी चेतना आपली शुद्ध झाली तर मला वाटतं काही अडचण येणार नाही. ऑफकोर्स तेच करायचंय आपल्याला. तेवढी चेतना आपल्याला शुद्ध करायची आपली. परंतु अनुकरण करायचं नाही. चैतन्य महाप्रभूंनी केलं म्हणून मी पण करतो. अनुसरण करायचं. चैतन्य महाप्रभूंनी जे आदेश, उपदेश, निर्देश दिलेत त्यांचं पालन करायचं. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं हे करू नका, पण नाही करायचं. हे करा, ते आपण ते करायचं. चैतन्य महाप्रभू बनायचा प्रयत्न करायचा नाही. कुठल्याही शिल प्रभुपादांनी सांगितलं ते सगळं करायचं, परंतु शिल प्रभुपादांचं अनुकरण नाही करायचं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे प्रभूजींसाठी सांगायचंय, प्रश्न विचारला. प्रभूजी, आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून 3 बिबटे म्हणजे रोज व्हॉट्सअपवर येतं. इथं पाहिले, तिथं एक शेळी पकडली, वाघ डुक्कर पकडलं, कुत्र पकडलं, परंतु त्यांनी माणसावर आजपर्यंत अटॅक नाही केलं कधीच. त्याच्यामुळे प्रभूजी तुम्ही काय चिंता करू नका, या माणसाला काय करत नाही बिबटे. प्रभूजी मागच्या महिन्यामध्ये आमच्या बादशा गावामध्ये केलं. 2 वर्षापूर्वी पण एका मुलीवरती हल्ला करून ती पण असे 2 झालेले. शेवटी जे व्हायचं ते होत असते. काही काळजी करू नका. भगवंतांवर अवलंबून राहायला आपण शिकलं पाहिजे. तुमचा मृत्यू वाघाच्या तोंडात जर लिहिलेला असेल, जगातले सगळे वाघ संपले तरी भगवंत तुमच्यासाठी वाघ पाठवते. म्हणून काय आपण कार्य थांबवायचं नसते आपलं. याच्याही पेक्षा बिकट परिस्थितीमध्ये आणि जंगलामध्ये राहून आपले पूर्वजांनी दिवस काढलेत. आपण विनाकारण घाबरतो. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम.